उमऱ्यामध्ये दोन लोकल ट्रेनमध्ये लटकलेले प्रवासी एकमेकांना घासून रुळावर पडले। दुर्घटनेमध्ये चौघांचा मृत्यू तर 9 जण जखमी। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखाची शासकीय मदत तर जखमींचा खर्चही सरकार करणार। दोन्ही लोकलच्या दरवाज्यामध्ये उभ्या असलेल्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला। प्रवाशांच्या बॅगाही एकमेकांमध्ये अडकल्यामुळे अपघात, रेल्वे प्रशासनाची माहिती। उमरा स्थानकामधील धोकादायक वळणाचा लोहमार्ग पोलिसांकडून पंचनामा। अपघाताच्या ठिकाणी रुळावरील अंतराचे अधिकाऱ्यांकडून मोजमाप। पोलीस रेल्वे प्रशासनाकडून अंतराची अधिकृत माहिती मागवणार। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यानची घटना दुर्दैवी। घटना नेमकी कशामुळे घडली याची चौकशी रेल्वे विभागाकडून सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती। अजित पवार यांच्याकडूनही शोक व्यक्त। नवीन येणाऱ्या लोकल कोचमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे बसवणार। सध्याच्या लोकलला सुद्धा ऑटोमॅटिक दरवाजांची सुविधा देणार। मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय। लोकलला दरवाजे लावल्यास लोक गुदमरून मरतील। रेल्वे प्रशासनाच्या स्वयंचलित दरवाजांवरून राज ठाकरेंचं विधान। रेल्वे मंत्र्यांचा सर्व फोकस फक्त एसी लोकलवर, सुरक्षेवर नाही। मुंब्र्यातील दुर्घटनेनंतर आदित्य ठाकरेंची टीका। हसन दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसणं टाळलं। अजितदादांनी स्वतःच आसन व्यवस्था बदलली। पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स। तर मुलुंडमध्ये आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमादरम्यान ठाकरे बंधू मनोमिलनाची बॅनरबाजी। जे लोकांच्या मनात तेच आमच्या मनात। मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या पक्षांना सोबत घेऊ। मनसे सोबतच्या युतीच्या चर्चांवर आदित्य ठाकरे यांचं उत्तर। मनसे शिवसेना एकत्र आल्यास निर्णयाचं स्वागत करू। राज ठाकरे प्रभावी वक्ते। महाविकास आघाडीची ताकद वाढत असेल तर हरकत नाही। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघेही राजकारणातल्या बुडत्या नावेमध्ये बसले। कोण कोणाच्या नावेत बसले तरी ती नावं बुडणारच। मनसे शिवसेना युतीवर शहाजी बापू पाटील यांची टीका। आमची वैचारिक उंची ठरवणारे तुम्ही कोण? नितेश राणेंवरील टीकेनंतर नारायण राणेंचं मनसे नेते यांना उत्तर। वेलची इतकी नितेश राणेंची उंची, प्रकाश महाजन यांनी केली होती टीका। महाराष्ट्र निवडणुकीमध्ये घोळ झाल्याचे आरोप आयोगानं फेटाळले। मतदार याद्या प्रत्येक वर्षी अद्ययावत होत असून मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना दिल्या जातात। राहुल गांधींच्या आरोपानंतर महाराष्ट्र निवडणूक आयोगाचं उत्तर। बच्चू कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस। आता गांधीगिरीने आंदोलन, पुढचं आंदोलन भगतसिंग गिरीने करू। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक। 7 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी सांगली महापालिका उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात। इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी लाच मागणाऱ्या वैभव साबळे विरोधात गुन्हा दाखल। मुंबईतील घाटकोपरमध्ये घरात घुसून मारहाण केल्याचा मराठी कुटुंबाचा आरोप। कुत्रा पाळल्याच्या कारणावरून गुजराती कुटुंबाकडून मारहाण। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने उठवली। केवळ कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यावर सहमती। मूर्ती विसर्जनाबाबत नियोजन आराखडा तयार करण्याचे निर्देश। मुंबई विमानतळावरून दुर्मिळ प्राण्यांची तस्करी करणाऱ्यास कस्टमकडून अटक। आरोपीच्या बॅगेतून 9 दुर्मिळ प्रजातींचे वेगवेगळे प्राणी सापडले।